मी गेली 16 वर्ष नाडी परीक्षेशिवाय कुठलाही रुग्ण पाहिलेला नाहीये आणि 16 वर्षात विविध अनुभव घेता एक स्वतःचा तुमचा एक अभ्यास होत असतो हं. आणि त्या युनिक स्पंदनांनुसार तुमचं डायग्नोसिस होत असतं. म्हणजे आता अगदी सहज सोप्या रीतीने आपण बऱ्याचदा असं दिसून आलंय, की दवाखान्यात एखादा पेशंट येतो सांधेदुखी घेऊन आणि नाडी पाहिल्यानंतर एक शंका व्यक्त केली जाते, की बाबा तुमच्या बाबतीत कदाचित शुगर लेव्हल्स वाढलेल्या असू शकतात, ज्याचा परिणामस्वरूप तुमच्या सांध्यांना सूज येते किंवा सांधे दुखतायत आणि तसं मी बऱ्याचदा सजेशन देतो आणि बऱ्याचदा शुगर लेव्हल्स वाढलेल्या दिसून येतात. हायपोथायरॉइडिझम पण किंवा थायरॉइड रिलेटेड चेंजेस, एंडोक्राईन रिलेटेड चेंजेस पण नाडी परीक्षेद्वारे सहजरित्या ओळखता येतात. प्रामुख्याने ज्या बोटाच्या ज्या भागांना स्पंदन अधिक जाणवत आहेत, त्यानुसार आपण दोषांचं निदान करतो आणि आयुर्वेदशास्त्र इतकं सूत्रबद्ध आहे, की तुम्हाला एकदा त्या दोषांचा अभ्यास झालेला असेल, तर तुम्ही सहजरित्या निदान करू शकता.